आता आपण पाहणार आहोत वर्गीकरणाचा आधार। वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण असतात। आकृती काढा सगळ्यांनी। आता पुढं कौके म्हणजे काय माहिती का कोणाला? मला माहिती। सांग हरित द्रव्य नसलेल्या विविध वाचून नाही कोण माहिती का? हरित द्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किंवा वृक्षांचा स्वतंत्रपणे समावेश होतो त्यास बोललं पाहिजे। आपलं दुसऱ्यांविषयी आपल्याबद्दल मन मुक्त केलं पाहिजे। औरंग शीतल वरे आपो शीतल होय, म्हणजे दुसऱ्यांबद्दल आपल्याविषयी मन पूर्ण शीतल पाहिजे असं आपण बोललं पाहिजे। तर डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरतात। त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्ग लिहायचे असल्यास रिकाम्या जागेनंतर सामान्य नामाची सुरुवात इंग्रजीच्या 5 स्वरांपैकी ए ई आय ओ यू यापैकी कोणत्याही स्वराने होत नसेल तर व तो शब्द एकवचनी असेल तर रिकाम्या जागेत अ हे उपपद वापरावे। मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो। या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात। पक्ष म्हणजे काय तर पूर्वार्ध प्रमेयावरचा बरं काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यने लांबी ही कर्णाच्या निम्मी असते। मग हा काटकोन त्रिकोण आहे, याच्यावर कोणता कर्ण आहे? कर्णावर पुरी उपपद वापरू नये। किंवा क्रमवाचक शब्दापूर्वी द हे उपपद वापरावे। आंतरकोणाच्या मार्गाची बेरीज कोणाच्या बाईने A/SB या प्रमाणात असेल तर तिला आपण असं नाही लिहित, असं सोडून आपण तिला A/B या स्वरूपात लिहितो। भूपृष्ठावर जास्त उष्णता, उष्णता असताना उद्भगान हवेचा प्रवाह जोरात वाहतो। या उद्भगाने उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात। आकाशी झेप घेरे याचा अर्थ माहिती का तुम्हाला? ऐका, आकाशी झेप घे म्हणजे मन याकडे उंच झेपावले। आता आपण कवितेला सुरुवात करणार आहोत। बोट ठेवा सगळ्यांनी। आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा। याचं उत्तर 1+3 इथं 3 का आला तर 6 त्रिकट म्हणून इथं 3 आला आणि इथं 6 आला। स्वतःसाठी वापरलेले नरसाळे विशिष्ट व्यासाचे असते। या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचे पाणी पर्जन्य मापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते। हे जमा झालेले पाणी मोजपत्राच्या साहाय्याने मोजले जाते। जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेतली जाते। या मोजपत्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात। पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर 30 सेंटीमीटर उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवतात। त्यामुळे पावसाचे पाणी कोणतीही बाधा न येता जमा करता येते।
पेज नंबर 47 माहित आहे का तुम्हाला 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी? सांगितलं. जमिनीवर पडणाऱ्या 1 मिलीमीटर पावसाच्या पाण्याचा थर ज्याचे पाणी वाहून जाऊ न देता जमीन मुरू न देता व बाष्पीभवनही होऊ न देता साठवले तर किती पाणी जमा होईल हे पुढील उदाहरणावरून समजून. उदाहरणार्थ 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जर असा 1 मिलीमीटर पाऊस पडला तर त्यापासून 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होते. व्यर्थ म्हणजे लिहा वेदना दुःख अर्थ लिहा. दुःख लिहिला का? साजिरा म्हणजे सुंदर सुरेख. लिहिला का? सुखलोलुप म्हणजे भौतिक सुखाला लाल सावलेला. आता समजा या 2 समांतर रेषा आहेत आणि यांच्यावर जर एक छेदिका काढली तर इथे काही कोन तयार होतात. या ज्या 2 समांतर रेषा ह्या अनंत वाढवत जात अनंत ते एकवचनी असेल तर त्या रिकाम्या जागेत जीवांशी संबंधित विक्रे प्रथिने उपयोजित अणुवंशशास्त्र रेणकीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात. हरवत चाललाय किराणा आणि भुसार. सुपर मार्केटचे झगमगाट झरझर. लोराचा बाता आणि कुंभाराचा आवा. निघून चाललंय गावगाड्यासोबत हुंकाट. कलाईची द हे उपपद वापरतात. एकाएकी मला चमत्कारिक वाटले. झालं का? की प्रकाश घालून वर फाकला आहे. मी परत नीट भोवताली व वर पाहिले. झालं का? हो. आता 4 प्रश्न तयार करा तेवढ्या परिच्छेद मध्ये. या 3 महापुरुषांच्या वतीने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या रणसंहार पुण्यनगरी आज चौरस शाळेतील श्री माध्यमिक विद्यालय चौरस येथे आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व यापुढील प्रास्ताविक माझी मैत्रीण कुमारी गांगुडे कावेरी संदीप हिने करावा अशी मी तिला विनंती करते. मित्रांनो, प्रत्येक कार्यासाठी आपल्याला अध्यक्षांची गरज असते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मी थोरमिजी सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. प्रतिमा पूजन अध्यक्षांनी आणि मुख्याध्यापकांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. आणि जीवनाला आकार देतात. शब्दांनी ज्ञान वाढवणारे, जगण्यातून जीवन घडवणारे. शब्दांनी ज्ञान वाढवणारे, जगण्यातून जीवन घडवणारे. सत्याचा मार्ग दाखवणारे, प्रामाणिकपणाची शिकवण देणारे आणि आयुष्यभर पुरे अशी ज्ञानाची शिदोरी देणारे माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप
खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान हे किती अनमोल आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन मूर्ती बनवतो, त्याप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आकार देत जगण्याची कला शिकवतात. भारत हे एक महान राष्ट्र आहे कारण या राष्ट्राला महान शिक्षकांचा वसा लाभलेला आहे. ज्यांनी चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्ताला घडवले ते आचार्य चाणक्य, ज्यांनी स्वामी विवेकानंदांना प्रेरणा दिली ते रामकृष्ण परमहंस, आणि जे एक नव्हे तर लाखो भारतीयांचे शिक्षक झाले ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. असेच एक महान शिक्षक म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ज्योत पेटवण्यासाठी संमत हवी वाट, आकाशात चांदणं दिसण्यासाठी हवी रात, आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे शिक्षकांची साथ. आता मी इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम वंदना मोरे. आपल्या सर्वांना पहिला तास ऋतू आहेत यांचा तास होता. त्यांनी खूप चांगले शिकवले. दुसरा तास आज आमच्या शाळेत 5 सप्टेंबर या निमित्ताने शिक्षक दिन साजरा झाला होता. आमच्या 9वीच्या वर्गात पहिला तास राधा पालीवालीचा झाला. तिने आम्हाला खूप छान प्रकारे शिकवले. दुसरा तास कावेरी गांगुर्डे हिचा झाला. हिने आम्हाला गणित हा विषय शिकवला. खूप छान प्रकारे तिने आम्हाला समजावून सांगितले. तिसरा तास अक्षरा पवार हिचा झाला. तिनेही आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं. चौथा तास अश्विनी बदाने हिचा झाला. तिने आम्हाला मराठी हा विषय शिकवला. तिने आम्हाला कविता म्हणून दाखवली, कविता समजावून सांगितली आणि त्या कवितेचा अर्थ समजावून सांगितले. पाचवा तास बोलके बटाव यांचा झाला. त्याने आम्हाला इंग्लिश हा विषय शिकवला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा शिक्षक दिवस या शिक्षक दिवसाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या मनोगतात सुरुवात करतो. तर मी आज आमच्या विद्यालयातील श्री भगवंत रामचंद्र बोरगुडे, आमचे बोरगुडे सर यांची भूमिका निभावत होते. ते 8वी, 9वी व 10वी या तिन्ही वर्गांना इंग्रजी हा विषय शिकवतात. त्यांचा विषय हा खूप छान आहे. मला शिकवताना खूप छान वाटले. खूप कुतूहलाची गोष्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना जो प्रश्न सर्व विद्यार्थी शांतपणे शिकत होते, ऐकत होते, लिहित होते. तयार झालेल्या सर्व शिक्षकांच्या आज्ञा पाळत होते. याचा खूप आनंद वाटतो. आता पहिला तास हे 9वी वर्गावर होता आणि दुसरा तास 8वीच्या वर्गावर होता. दोन्ही वर्गांनी चांगल्यापणे लक्ष देऊन ऐकले व लिहिले. मी सांगितले ती आज्ञा सुद्धा पाळली. हे पाहून मला खूप आनंद झाले. मी थोरवी सर यांची भूमिका घेतली होती. मला विज्ञान हा विषय शिकवायला खूप, गणित हा विषय खरंच आजकाल खूप आवडायला लागलाय. गणित या विषयात प्रत्येक वर्गाची प्रगती पाहिली. गणित हा विषय प्रत्येक वर्गाला अतिशय महत्त्वपूर्ण समजून सांगणाऱ्या पगारी सरांचे मी सर्वप्रथम आभार मानते. आज मला कोणत्याही वर्गाने कुठलाही त्रास दिला नाही याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. गर्भधारी यांना 9वीची विद्यार्थिनी. मी आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांची भूमिका घेतली होती. खरं तर माझा अनुभव असा आहे, मी सांगू इच्छिते की खूप शिक्षकांना आपण त्रास देतो, खूप सहन करतात ते. आणि आज तिसरा तास माझा मराठीचा होता इयत्ता 10वीच्या वर्गावर. त्या मुलांनीही खूप साथ दिली, खूप छान शिकवलं असं मला वाटतं. त्यांनी पण खूप छान साथ दिली. मी त्यांना सांगितलं लिहा, तर त्यांनी लिहिलं, ऐकलं पण. त्यांनी छान प्रश्न पण विचारले. मी जाधव सरांच्या व्यतिरिक्त मला शिकवायचं होतं. ते पहिले नवीन शब्द सांगतात, मग कविता वाचणे सांगतात. पण मी त्यांच्या व्यतिरिक्त नवीन मला वाटलं की शिकवावं, पण मला काही जमलं नाही. सरांसारखं पण शिकवलं मी. आणि माननीय मुख्याध्यापक, माझे सहकारी आणि आपले भावी शिक्षक जे उद्याची पिढी घडवणार आहेत,
त्याचप्रमाणे आपले विद्यार्थी मित्र, आज आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती. भारताच्या इतिहासामध्ये भारताचं नावलौकिक वाढवण्यामध्ये त्यांचं मोलाचं कार्य आहे. याचं उदाहरण म्हणजे रशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन हे कोणालाही भेटत नव्हते, परंतु एक अभ्यासू व्यक्तिमत्व, विद्वान व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी स्वतः होऊन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की आपली ऋषींची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे आणि आपण अशा व्यक्तिमत्वांपासून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि हा देश, हे राष्ट्र पुन्हा एकदा जगासमोर सन्मानाने उभं करण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. वर्ग शिक्षकांच्या मदतीने या मुलांनी मुलींनी शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिका घेतल्या. त्या भूमिका अतिशय उत्तम रीतीने त्यांनी पार पाडलेल्या आहेत. माणूस हा कोणाचं तरी अनुकरण करत असतो आणि आपल्याला अनुकरण करण्यासाठी आपल्या समोर असतो शिक्षक. ज्याप्रमाणे आपले शिक्षक शिकवण्याचा प्रयत्न करतात, शिकवतात, त्याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षकाच्या भूमिकेत गेल्यानंतर आपल्या त्या शिक्षकाचं अनुकरण करून तो विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते त्यामध्ये कितपत यशस्वी झाले, काय झाले हा महत्वाचा मुद्दा नाही, पण त्यांनी कृतज्ञता म्हणून शिक्षकांचं काम स्वीकारलं. त्या माध्यमातून त्यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. मी सर्व जे काही शिक्षक झालेले विद्यार्थी होते त्यांचं काम पाहत होते. हे काम पाहत असताना ते मन लावून तल्लीन होऊन शिकवत होते. आता कसं आहे की ते तुमच्यातलेच असल्यामुळे तुमच्यावर त्यांचा किती प्रभाव पडला ही गोष्ट वेगळी आहे. पण मी निरीक्षण केलं त्याप्रमाणे मला असं आढळून आलं की सर्वांमध्ये मला कावेरीचं व्यक्तिमत्व आणि तिचा प्रभाव हा अतिशय उत्तम जाणवला. तिच्याकडे जो आशय आलेला होता तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये एक चांगली महत्वाची भूमिका बजावली. मी सर्वांना शुभेच्छा देतो, पण तिला विशेष शुभेच्छा देतो की पुढे जाऊन ती खूप मोठी चांगली शिक्षिका होईल. कदाचित शाळेतली शिक्षिका होण्यापेक्षाही समाजाची शिक्षिका होण्याचे गुण तिच्यामध्ये खूप चांगले आहेत. तिच्या वक्तृत्वासोबतच तिच्याकडे शिकवण्याचा गुण सुद्धा मला आज दिसून आला. त्या निमित्ताने मला खूप आनंद झाला. मी माझा वैयक्तिक पेन देतो आहे, तिला तो स्वीकारावा अशी मी तिला विनंती.